नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा. मी आरोग्यदाता चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, तुम्ही जर आता माझ्या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला नक्कीच विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GNM फर्स्ट इयर ॲनाटॉमी फिजिओलॉजीमधला, म्हणजे GNM फर्स्ट इयरवाल्या स्टुडंटसाठी बायोसायन्समधला इम्पॉर्टंट क्वेश्चन, मोठे आतडे म्हणजे लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे, 5 मार्काला हा टिपा लिहामध्ये म्हणजे शॉर्ट नोटमध्ये प्रश्न विचारला जातो. तर त्याची माहिती पूर्णपणे आपण या व्हिडिओमध्ये बघूया. तर थोडक्यात आतड्याची माहिती बघूया, म्हणजे इंटेस्टाईनची माहिती बघूया. आतड्यांची रुंदी किती असेल? 6.5 सेंटीमीटर असेल. लांबी किती आहे? ह्याची लांबी 1.5 मीटर इतकी असते. सुरुवात कुठून होते आतड्याची? सिकम या भागातून इंटेस्टाईनची म्हणजे आतड्याची सुरुवात होते आणि शेवट ह्याचा गुदद्वारामध्ये होतो. ही आतड्याची थोडक्यात माहिती झाली. आता याचे भाग बघूया आपण. मोठे आतडे म्हणजे लार्ज इंटेस्टाईनचे भाग बघूया. तर पहिला आहे सिकम आहे, त्याच्यानंतर असेंडिंग कोलन, त्याच्यानंतर ट्रान्सफर कोलन, डिसेंडिंग कोलन, पेल्विक कोलन, गुदाशय म्हणजे रेक्टम गुदमार्ग, एनल कॅनॉल आणि गुदद्वार एनस. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आतड्यांचे भाग पडलेत आपले, म्हणजे इंटेस्टाईनचे लार्ज इंटेस्टाईन आहे त्याचे भाग पडलेले आहेत. तर आता प्रत्येक भागाची आपण थोडक्यात माहिती बघूया. पहिलं घेऊया आपण सिकम. सिकम काय आहे? तर मोठ्या आतड्याची सुरुवात सिकम या भागातून होते किंवा भागापासून होते. सिकम हा भाग रुंद असून राईट इलियाक फोसामध्ये आहे. सिकम हा भाग काय आहे? तर रुंद असून राईट इलियाक फोसामध्ये आहे. लहान आतडे व सिकम या दोन्ही भागांच्यामध्ये इलिओसिकल झडप आहे. या झडपेद्वारे लहान आतड्यातले पदार्थ मोठ्या आतड्या जाण्यावर व मोठ्या आतड्याचे पदार्थ लहान आतड्या येण्यावर नियंत्रण राहते. मोठ्या आतड्यांमध्ये ह्याच्यामध्ये काय? तर लहान आतडे सिकम या दोन्ही भागांच्यामध्ये इलिओसिकल झडप आहे. या झडपेद्वारे लहान आतड्यातील जे पदार्थ आहे ते मोठ्या आतड्यात व जाण्यावर व मोठ्या आतड्यातील पदार्थ परत लहान आतड्यात येण्यावर नियंत्रण राहते. दुसरं आहे, आपण बघूया असेंडिंग कोलन. पार्ट बघतोय आपण, भाग बघतोय, त्याच्यामध्ये दुसरं आहे असेंडिंग कोलन. कोलनमध्ये काय? सिकमपासून मोठ्या आतड्यात सुरुवात होते, त्याच्यावरील बाजूस असेंडिंग कोलन असून ते यकृत म्हणजे लिव्हरच्या पातळीस आल्यावर डाव्या बाजूस वळते. या वर्णास हिपॅटिक फ्लेक्चर असे म्हणतात. असेंडिंग कोलन म्हणजे काय? तर सिकमपासून मोठ्या आतड्यात सुरुवात होते, त्याच्यावरील बाजूस असेंडिंग कोलन असून ते वर यकृत लिव्हरच्या पातळीस आल्यानंतर डाव्या बाजूला वळतं. या वर्णास हिपॅटिक फ्लेक्चर असं म्हणतात. तिसरं आहे ट्रान्सव्हर्स कोलन. तुम्ही जेव्हा इंटेस्टाईनची डायग्राम काढतात तेव्हा तुम्हाला हे नावं द्यावी लागतात. असेंडिंग कोलन, ट्रान्सव्हर्स कोलन. हिपॅटिक फ्लेक्चर या ठिकाणापासून ट्रान्सव्हर्स कोलनची सुरुवात होते व डिओडिनम व जठर यांच्या पुढील बाजूने आडवे जाऊन हा शेवट हा पिल्ला म्हणजे स्प्लीनच्या जवळ होतो. हिपॅटिक फ्लेक्चर या ठिकाणापासून ट्रान्सव्हर्स कोलनची सुरुवात होते व डिओडिनम व जठर यांच्या बाजून आडवे जाऊन शेवट हा स्प्लीनच्या जवळ होतो. ते चौथं पार्ट आहे डिसेंडिंग कोलन. डिसेंडिंग कोलनमध्ये काय? स्प्लीनच्या नंतर ते सलग स्प्लीनच्या जवळून खाली उतरते, त्याच डिसेंडिंग कोलन असं म्हणतात. नंतर आहे पेल्विक कोलन किंवा याला सिग्मॉइड कोलन असं म्हणतात. तर ह्याचं काय आहे? डिसेंडिंग कोलन हे पोटाच्या पुकीमध्ये ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये डाव्या बाजूने खाली उतरून, म्हणजे डावी बाजू आहे तिथून खाली उतरून मध्यमेकडे म्हणजे वळून खऱ्या कटऱ्यात शिरते, तेव्हा त्यास पेल्विक कोलन असं म्हणतात. या ठिकाणी इंग्रजी मुळाक्षर एचचा आकार आल्याने त्यास सिग्मॉइड कोलन असं म्हणतात. ह्याला डिसेंडिंग कोलन हे पोटाच्या भोकीमध्ये ॲब्डॉमिनल कॅव्हिटीमध्ये असते, डाव्या बाजूने खाली उतरून मध्यमेकडे वळून खऱ्या कटऱ्यामध्ये शिरतं, तेव्हा त्यास पेल्विक कोलन असं म्हणतात. या ठिकाणी इंग्रजी मुळाक्षर एचचा आकार आल्याने त्यास सिग्मॉइड कोलन असं म्हणतात. नंतर येतं रेक्टम. रेक्टममध्ये काय? तर याची सुरुवात कोलनपासून होऊन शेवट गुदमार्गात एनल कॅनॉलमध्ये होतो. मोठ्या आतड्यात इतर भागाच्या मानाने हा भाग रुंद आहे. याची लांबी सर्वसाधारण 5 इंच म्हणजे 12 ते 13 सेंटीमीटर इतकी आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघूया एनल कॅनॉल म्हणजे गुदमार्ग. गुदाशय व गुदमार्गातील भागाला गुदमार्ग असे म्हणतात. याची लांबी सर्वसाधारणपणे 1.5 इंच म्हणजे 3.5 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर एवढी असते. नंतर एनस म्हणजे गुदद्वार. या ठिकाणी पचनमार्गाचा शेवट होतो. गुदद्वार हे मलविसर्जनाची वेळ सोडल्यास इतर वेळी बंद असल्याने पचनमार्ग या बाजूने सतत बंद राहतो. गुदद्वाराला 2 ठिकाणी स्फिंक्टर मसल्स आहेत. आतील स्फिंक्टर मसलना इंटरनल असं म्हणतात. नंतर आहे आतड्याची 4 आवरणे.
आतड्याची 4 आवरणे आहेत. तर पहिलं आहे म्युकोसा आहे, मग आहे सबम्युकोसा, मस्क्युलर लेयर आणि सेरोसा. ही आहेत आपल्या आतड्याची 4 आवरणे. नंतर आपलं इंटेस्टाईनचं कार्य म्हणजे आतड्याचं कार्य काय आहे ते बघूया थोडक्यात. तर पहिलं आहे शोषण म्हणजे ॲब्झॉर्बेशन, ॲब्झॉर्ब करतं माहिती आहे ना, ॲब्झॉर्प्शन. तर ते ॲब्झॉर्बेशन म्हणजे काय आहे ते बघूया. तर लहान आतड्यामधून इलिओसिकल वल्वामार्फत अनावश्यक चोथा म्हणून आलेला अन्नरस द्रव जो आहे तो द्रव स्वरूपात असतो, म्हणजे लिक्विड फॉर्ममध्ये असतो. लहान आतड्यातून जे स्मॉल इंटेस्टाईन आहे तिथून आलेला इलिओसिकल वल्वामार्फत अनावश्यक चोथा म्हणून आलेला अन्नरस द्रव स्वरूपात असतो. मोठ्या आतड्यातील रक्तवाहिन्यांमार्फत केशवाहिन्यांमार्फत त्यामधील पाण्याचे रसाकर्षण शोषण होते. त्याचबरोबर जीवनसत्वे, खनिजे, द्रव्य व काही औषधांचेही शोषण होते. मलास स्वाभाविक घनता कन्सिस्टन्सी येईपर्यंत पाण्याचे शोषण होत राहते. ऑब्झर्वेशन करायचं काम करतो. नंतर आहे जंतूंची क्रिया म्हणजे मायक्रोबायोकल ॲक्टिव्हिटी. यामध्ये काय होतं तर मोठ्या आतड्यामध्ये फॉलिक ॲसिड व जीवनसत्व के निर्माण करणारे जंतू भरपूर असतात इंटेस्टाईनमध्ये, लार्ज इंटेस्टाईनमध्ये. तसेच त्यामध्ये मनुष्यास हानिकारक नसलेले इस्टोक्रिया कोलाय, स्ट्रेप्टोकोकस, फिकॅलस, एंटोबॅक्टर एरोजिन्स इत्यादी जंतू असतात. जोपर्यंत ते जंतू आपले ठिकाण सोडत नाही तोपर्यंत घातक नसतात, परंतु जेव्हा ते आपली जागा सोडून शरीराच्या दुसऱ्या भागात जातात तेव्हा ते घातकी ठरतात. उदाहरणार्थ आपण घ्यायला बघितलं तर इस्टेरिया कोला हे मूत्रमार्गाने आतमध्ये प्रवेश केल्यास मूत्राशयाला जंतुसंसर्ग होऊ शकतो. मोठ्या आतड्यामध्ये गॅसेस असतात, ते गुदद्वारामार्गे बाहेर टाकले जातात, त्यास प्लेट्स असे म्हणतात. ठीक आहे. या गॅसपैकी नायट्रोजन हा खाताना पिताना अन्नपाण्याबरोबर पोटात जातो. आतड्यामध्ये न पचलेल्या कार्बोहायड्रेट जंतूची फसफसण्याची फर्मंटेशनची क्रिया झालेले हायड्रोजन, कार्बन डायऑक्साईड व मिथेन हे वायू तयार होतात. ठीक आहे. तर मोठ्या आतड्यामध्ये फॉलिक ॲसिड व जीवनसत्व के निर्माण करणारे जंतू भरपूर असतात बिग इंटेस्टाईनमध्ये. तसेच त्याच्यामध्ये मनुष्याचा हानिकारक म्हणजे आपल्याला हानी न पोचवणारे आणि हानिकारक नसले इस्टेरिया कोलाय, स्ट्रेप्टोकोकस, फिकॅलस, एंटोरोबॅक्टर एरोजिनस हे इत्यादी जंतू असतात. जोपर्यंत हे जंतू आपले ठिकाण सोडत नाहीत तोपर्यंत ते घातक नसतं. मग हे जंतू जर इंटेस्टाईनमधून जर बाहेर गेले नाही तर ते आपल्याला घातक नसतात, परंतु ते तेव्हा जेव्हा आपली जागा सोडून शरीराच्या दुसऱ्या भागात जातात तेव्हा ते घातकी ठरतात. उदाहरणार्थ इस्टेरिया कोला हे मूत्रमार्गाने आतमध्ये प्रवेश केल्यास मूत्रमार्गाला संसर्ग होऊ शकतो. जर ते आपली जागा सोडून जर दुसरीकडे गेले तर मग इस्टेरिया कोला हे जर आपल्या ह्याच्यामध्ये गेले, मूत्रमार्गाने आतमध्ये प्रवेश केला, मूत्राशय म्हणजे ब्लॅडरमध्ये इन्फेक्शन होऊन आपल्याला म्हणजे मूत्राशयाला जंतुसंसर्ग होतो. त्याच्यानंतर मोठ्या आतड्यामध्ये गॅसेस असतात, ते गुदद्वारामार्गे बाहेर टाकले जातात, त्यास फ्लेट्स असे म्हणतात. या गॅसपैकी नायट्रोजन हा खाताना पिताना अन्नपाण्याबरोबर पोटात जातो. आतड्यामधील न बसलेल्या कार्बोहायड्रेट्सवर जंतूंची फसफसण्याची फर्मेंटेशनची क्रिया झाल्याने हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड व मिथेन हे वायू तयार होतात. त्याच्यानंतर त्याप्रमाणे मलामध्येही भरपूर जंतूही असतात. त्याच्यानंतर मास मुवमेंटमध्ये काय होतं तर पचन मार्गातील इतर भागामध्ये येणारे पेरिस्टाल्टिक मुवमेंट ज्या होतात त्या मोठ्या आतड्यामध्ये नसतात. पचन मार्गामध्ये इतर ठिकाणी जे आहे ते पेरिस्टाल्टिक मुवमेंट होत असतात, त्या मोठ्या आतड्यामध्ये नसतात. फक्त तासामध्ये 2 ते 3 वेळा ट्रान्सव्हर्स कोलनकडून जोरदार आकुंचनाची लाट येऊन ते पदार्थ डिसेंडिंग आणि सिग्मॉइड पेल्विकमध्ये कोलनमध्ये ढकलले जातात. ट्रान्सव्हर्स कोलनमध्ये काय होतं, जोरदार आकुंचनाची लाट येते आणि ते पदार्थ डिसेंडिंग आणि सिग्मॉइड पेल्विक कोलनमध्ये ढकलले जातात, त्यालाच मास मुवमेंट असं म्हणतात. ही लाट बहुतेक वेळेस जठरामध्ये अन्न आल्यानंतर येते, यालाच गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स किंवा गॅस्ट्रोलोनिक रिफ्लेक्स असे म्हणतात. याच क्रियेमुळे बऱ्याच लोकांना सकाळचा चहा नाश्ता झाल्यानंतर संडासला जाण्याची इच्छा होते. या क्रियेमुळे काय होतं, गॅस्ट्रोकोलिक रिफ्लेक्स असे म्हणतात. या क्रियेमुळे काय होतं, बऱ्याच जणांना सकाळी चहा नाश्ता झाल्यानंतर संडासला जाण्याची इच्छा होते, म्हणजे मास मुवमेंट. आता आहे मलविसर्जनमध्ये काय होतं तर गुदाशय नेहमी रिकामी असते. ज्यावेळेस मास मुवमेंट्समुळे पेल्विक कोलनमधील पदार्थ गुदाशयात जोराने ढकलले जातात त्यावेळेस गुदाशयाच्या भिंती ताणल्या गेल्यामुळे तिथली मज्जातंतू उत्तेजित होऊन संडासला जाण्याची म्हणजे मोशनची इच्छा होते. गुदाशय नेहमी रिकामी असते. ज्यावेळेस मास मुवमेंट्समुळे पेल्विक कोलनमधील पदार्थ गुदाशयात जोराने ढकलले जातात त्यावेळेस गुदाशयाच्या भिंती ताणल्या गेल्यामुळे तेथील मज्जातंतू आहेत ते उत्तेजित होतात आणि संडासला जाण्याची इच्छा होते. अशा प्रकारे आजचा होता हा व्हिडिओ आपला लार्ज इंटेस्टाईन. ठीक आहे. खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे ॲनाटॉमी फिजिओलॉजीमधला.
तर असेच इम्पॉर्टंट क्वेश्चन घेऊन आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.